अस्सलाम वालेकुम गाइस, कसे आहात तुम्ही? उम्मीद करते खैरियत से असेल. तर आज मी तुमच्यासाठी आणलेली ओल्या नारळाची वडी आणि कसं रक्षाबंधन पण आलेली आहे. मस्त खुसखुशीत 2 महिने टिकतील अशा ह्या वड्या असतात आणि खायला एकदम अप्रतिम लागतात. ज्यांना कोणाला बनवायला येत असेल तर नक्की ही व्हिडिओ सेव्ह करा. ठीक आहे, तर चला आता रेसिपीकडे. तर का मित्रांनो, हे आहे 3 कप ओल्या नारळाचा खीस. जर का तुम्हाला असा खीस बनवायला येत नसेल, हा मशनीमध्ये पण बनवायला येतो, या खिसणीवर पण बनवायला येतो, मी बरेचदा सांगितलेलं आहे. तर इथे आपल्याला 3 कप ओल्या नारळाचा खीस आहे, तर त्यासाठी आपल्याला 2 कप साखर लागेल. तर इथे मी 1 कप घेतलेली आहे, 1 कप मी नंतर घेणार. ठीक आहे. आणि इथे मी अर्धा कप जितकं दूध घेतलेलं आहे, 1 चमचा साजूक तूप आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. जेणेकरून आपल्या ज्या ह्या वस्तूला ना एकदम मस्त चिमूटभर आपल्याला मीठ टाकलं ना की काही पण गोड वस्तू बनवली की त्याच्यासाठी हे मस्त लागतं, म्हणजे अप्रतिम लागतं हे. तर हे झालेलं आहे साहित्य. चला आता बनवायला स्टार्ट करूया. तर इथे आपल्याला एक ट्रे घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे अशी ट्रे नसेल तर तुम्ही प्लेटीमध्ये पण करू शकता. पारंपरिक लोक ना आपली प्लेटीमध्येच बनवायची, थोडंसं तेल वगैरे लावून. इथे मी ट्रे मध्ये ट्रान्सफर केलेलं आहे. ठीक आहे. तर आता ट्रे मध्ये पहिले सर्वप्रथम आपण ट्रेला सजावट करून घेऊया. ठीक आहे. तर इथे मी थोडेसे गुलाबचे सुके पंखुडी टाकलेली आहे आणि थोडेसे बदामाचे काप पण आपण ह्याच्यामध्ये टाकूया. हे दिसायला खूप सुंदर दिसतात आणि खायला पण सुंदर वाटेल. म्हणजे मुलं पण तुमची मस्त बोलणार एकदम डेकोरेशन मध्ये बनवलेली मम्मीनी बर्फी एक नंबर लागते. आणि थोडेसे बदामाचे काप पण टाकूया. टोटल ऑप्शनल आहे, जर का तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर स्किप पण करू शकता. आणि ही बर्फी तुम्ही नारळी पौर्णिमा या रक्षाबंधनसाठी पण तुम्ही यूज करू शकता. 2 महिने ही एकदम मस्त फ्रीज मध्ये राहते आणि खायला एकदम अप्रतिम लागते. तर चला आता ही ट्रे सुद्धा आपली सजून झालेली आहे. तर चला आता आपण बर्फी बनवायला स्टार्ट करूया. तर सर्वप्रथम मी एक कढाई ठेवलेली आहे गॅसवरती आणि हे जे जिन्नस आहे ना हे आपल्याला एकदम मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत. तर सर्वात प्रथम आपल्याला हे साजूक तूप टाकायचं, जे आपलं 1 चमचा जितकं होतं तितकं. साजूक तूप मेल्ट झालं ना की लगेचच आपल्याला ह्याच्यात हे खवलेलं खोबरं ऍड करायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं आपल्याला ह्या साजूक तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे. आपल्याला हे सर्व मंद आचेवरती करायचं आहे, जेणेकरून हे आतमध्ये म्हणजे खाली तळाला लागायला नको. ठीक आहे. आणि मस्तपैकी हे सुक्क झालं ना की मग आपल्याला ह्याच्यात साखर ऍड करायची आहे. हे झालेलं आहे आता सुक्क. आता काय करूया, ह्याच्यामध्ये आपण साखर ऍड करूया. तुम्ही पाहू शकता हे कसं, म्हणजे कलर पण ह्याचा चेंज नाही झालेला. आता ह्याच्यात साखर टाकूया 2 कप जितकं. 1 कप मी पहिले टाकलेली, आता 1 कप टाकते ह्याच्यात आणि हे मस्त मंद आचेवरती भाजून घेऊया पुन्हा. तर इथे साखर मस्तपैकी वितळलेली आहे. तर ह्या जिन्नसाला ना खोबऱ्याचा खिसा म्हणजे आपल्या हे बर्फीला आपल्याला 10 मिनिटं लो फ्लेम वरती मस्तपैकी हे साखरेचा रस एकदम सुकला पाहिजे, असं त्या पद्धतीने आपल्याला याला सुकून घ्यायचं. तर इथे मी फक्त साखरच टाकलेली, आपल्याला ह्याच्यात अजून दूध ऍड करायचं आहे. दूध टाकल्यानंतर काय होणार, आता हे दूध टाकूया. दूध टाकल्यानंतर काय होणार, साखर वितळणार आणि एकदम पाण्यासारखं हे मिश्रण होऊन जाणार. तर ह्याला अजून 10 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मंद आचेवरती. आणि लक्षात ठेवा, आपल्याला गॅसचा फ्लेम मंद आचेवरतीच हे करायचं आहे, जेणेकरून काय होणार की आपले जे मिश्रण आहे ना कढाईला किंवा पॅनला चिपकायला नको आणि ही आपली बर्फी जळलेली लागायला नको आणि ह्याचा कलर सुद्धा चेंज व्हायला नको. त्यासाठी ही प्रोसिजर आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. ठीक आहे. तर जोपर्यंत ही माझी बर्फी बनते तोपर्यंत प्लीज मला सबस्क्राईब करा आणि कुठून पाहता हे सुद्धा मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. हे आपलं मिश्रण आता मस्तपैकी सुकलेलं आहे एकदम. मी ह्याला 10 मिनिटं पूर्ण शिजवून घेतलेलं आहे. हे तयार झाले आता आपलं. आणि जर तुम्हाला हे नाही वाटत असेल तयार, तर तुम्ही काय करा, हे छोटीशी एक गोळी प्लेट मध्ये घ्या आणि ही जर गोळी बनत असेल तर समजून जावा हे आपलं मिश्रण तयार आहे. नाही बनत असेल तर तुम्ही थोडंसं अजून 2-3 मिनिटं ह्याला शिजवू शकता. तर हे आता तयार झालेलं आहे. मी ह्याला 10 मिनिटं शिजवलेलं आहे मंद आचेवरती. ठीक आहे. तर आता हे तयार झालं. आता ह्याला आपण ट्रे मध्ये ट्रान्सफर करूया.
ठीक आहे. आता याच्यात आपण थोडंसं 1 चिमटीभर मीठ ऍड करूया. ह्याच्यात तुम्ही ना इलायची पावडर पण टाकू शकता. ठीक आहे. खायला अप्रतिम लागतं, पण मी इथे माझी मुलं इलायची खात नाही, त्यासाठी मी अवॉइड करते. ह्याच्यात केसर पण तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. कुठल्याही फ्लेवरची बनवू शकता ही बर्फी. तर इथे मी प्लेन बर्फी बनवले, कारण का ट्रेडिशनल लोक प्लेन बनवतात. ठीक आहे. तर आता हे आपण ट्रे मध्ये ऍड करूया. तर इथे मी ट्रे घेतलेला आहे, जो आपण पहिल्यापेक्षा मतलब सजून ठेवलेला ना, त्याच्यामध्ये हे मिश्रण ऍड करूया आणि सर्वीकडे हे एक पद्धतीने आपण हे पसरवून घेऊया एकदम मस्तपैकी. आणि हे गरमागरम मध्येच पसरवून घ्यायचं फटाफट, कारण का हे लगेच सुकलं नाही की कडक होऊन जाणार. त्यासाठी ही प्रोसिजर खूप फास्ट करायला लागते. ठीक आहे. तर इथे ही बर्फी पसरवून झालेली आहे. ह्याला मस्त 10 मिनिटं पंख्याखाली आपण थोडंसं सुकून घेऊया. थोडीशी थंड झाली ना की ह्याचे कापा करून घेऊया आपण, कारण का गरम गरम मध्येच ह्याची कापा करणे खूप गरजेचं आहे. कारण का थंड झालं की ते नाही काप्या पडणार, कारण का ते एकदम सुटसुटीत होऊन जाणार. त्यासाठी ह्याला थंड करणं खूप थोडंसं थंड करून गरम गरम मध्येच ह्याला कट करायचं आहे. ठीक आहे. तर इथे थंड झालेलं आता ह्याला आपण काढून घेऊया. पाहू शकता मस्तपैकी बटर पेपर टाकलेलं, तर किती मस्तपैकी हे निघते. तर इथे ह्याला आपण काढून घेऊया आता. तर इथे ही काढून झालेली आहे, हे पाहू शकता. पण उप्स, माझ्याकडे थोडी मिस्टेक झाली. ह्याला मला डायरेक्ट हे करायचं होतं, त्यासाठी ही मी काढून घेतली आता. ठीक आहे. तर हे पाहू शकता तुम्ही किती मस्तपैकी ही निघालेली आहे बर्फी, एकदम न चिपकता वगैरे. बघा एकदम मस्तपैकी झालेली आहे. काय सांगू मी तुम्हाला. आता ह्याचे काप करून घेऊया. तुम्हाला वाटेल तसे ह्याचे काप करू शकता. तर इथे मी चौकोट आकाराचे काप करून घेते. गरम गरम मध्येच आपले ह्याचे काप करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. जर का ही बर्फी थंड झाली ना की ह्याचे काप नाही पडतील. तर ह्याला गरम गरम मध्येच ह्याचे काप करून घ्यायचे आहेत. तर मी ह्याचे चौकोट आकाराचे बर्फीचे काप करून घेते. थोडे मी आडवे केलेले आहेत, थोडे मी उभे केलेले आहेत. हे पाहू शकता तुम्ही किती मस्तपैकी ह्याची काप केलेले आहेत. तर हे पाहू शकता आपली ही बर्फी बनवून झालेली आहे. आतमध्ये एकदम ज्युसी आहे आणि बाहेरून एकदम क्रिस्पी, एकदम मजेदार बनलेली आहे. तर ही माझी बर्फी बनवून रेडी झालेली आहे. तुम्ही ही कशी पण सर्व करू शकता. तर ह्या रक्षाबंधनला तुम्ही ही बर्फी नक्की ट्राय करा आणि प्लीज मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. तर आता मी तुम्हाला खाऊन दाखवते. हे बघा मी किती मजे, एक नंबर आहे मित्रांनो. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि एकदम सिंपल अचूक प्रमाण आहे. जे 3 वाटी खोबरं तर 2 वाटी 2 कप आपल्याला साखर घ्यायची आणि अर्धा कप आपल्याला दूध घ्यायचंय. जर का तुम्हाला ह्याच्यात इलायची फ्लेवर आणि केसर फ्लेवर पाहिजे असेल, ते सुद्धा तुम्ही ऍड करू शकता. तर मी इथे सिंपल बनवलेली आहे. ट्रेडिशनल लोक आपल्याला अशीच बनवायची. तर तुम्हाला का माझी रेसिपी पसंत येत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण का त्याची नोटिफिकेशन तुमच्याकडे पोहोचेल. तर प्लीज मला सबस्क्राईब करा. जर का तुम्हाला माझी व्हिडिओ पसंत असेल, प्लीज सबस्क्राईब करा. अल्लाह हाफिज.